नमस्कार शेतकरी मित्रांनो, ॲग्री इंडिया या आपल्या यूट्यूब चॅनलवर पुन्हा एकदा आपलं सहर्ष स्वागत आहे. आजच्या व्हिडिओचा प्रमुख मुद्दा म्हणजे कांदा बाजार भाव हे येणाऱ्या आठवड्यामध्ये व 15 दिवसामध्ये कसे काय राहतील याच्यावर आपण आजच्या व्हिडिओमध्ये चर्चा करणार आहे. तर मित्रांनो, मागील गेले 4 ते 5 दिवस किंवा मागील आठवड्यात आपल्याला जे कांद्याचे दर आहे ते एका प्रकारे सर्वसाधारण दर 1000 ते 1200 रुपयापर्यंत स्थिरावलेले आहे. ज्या काही मोठ्या बाजारपेठी आहे त्यामध्ये दर 1000 रुपयापर्यंत सर्वसाधारण दर स्थिरावले असून जे छोट्या बाजारपेठा आहे त्यामध्ये आपल्याला थोडासा चांगला बाजारभाव हा पाहायला मिळत आहे. त्यामुळे आपण आपल्या विक्रीचे नियोजन ज्या बाजारपेठेमध्ये आपल्याला चांगला बाजारभाव मिळेल त्यामध्ये करू शकता. आपल्याकडे जर तसं लागलं तर आपण रोज महाराष्ट्रातील प्रमुख बाजारपेठांमधले कांदा बाजारभाव हे आपल्या यूट्यूब चॅनलवर टाकण्याचा प्रयत्न करू. त्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा. तसेच आता बघूया पुढे नेमके बाजारभाव काय राहतील. तर एका प्रकारे पुढील आठवड्यामध्ये ते 15 दिवसामध्ये खूप साऱ्या प्रमाणात कांद्याची आवक हे मार्केटमध्ये चालू होणार असून आपल्याला नक्कीच दर हे कमी पाहायला मिळतील. त्यामुळे ज्यांचा कांदा चांगल्या क्वालिटीचा आहे त्यांनाच, म्हणजेच A1 क्वालिटी एकदम ज्यांच्या कांद्याला आहे त्यांनाच आपल्याला चांगले दर पाहायला मिळू शकतात. व जो इतर कांदा आहे जो की मीडियम क्वालिटी व तसेच थोडासा कमी क्वालिटीचा असेल त्याला आपल्याला दर हे कमी पाहायला मिळतील. त्यामुळे आपल्याला विक्रीचे नियोजन हे आपल्या हिशोबाने तसेच टप्प्याटप्प्याने करायचे आहे. त्यामुळे आपल्याला योग्य तो बाजारभाव हा मिळू शकतो. ज्यांचा कांदा हा पावसाळ्यापर्यंत थांबण्यासारखा आहे ते थांबूसुद्धा शकतात. निश्चितच आपल्याला पावसाळ्याच्या सुरुवातीला एका प्रकारे चांगला दर हा मिळू शकते. त्यामुळे ज्यांचा कांदा टिकाऊ असेल ते थांबू शकतात व पुढील 15 दिवस आपल्याला निश्चितच भाववाढीची कुठलीही अपेक्षा नाही. त्यामुळे जो उच्चांकी दर आहे तो मात्र वाढू शकतो, परंतु जो सर्वसाधारण कांद्याचा दर आहे तो आपल्याला एका प्रकारे थांबलेला किंवा यापेक्षा सुद्धा 100 ते 200 रुपयांनी कमी पाहायला मिळू शकतो. त्यामुळे या अंदाजाकडे लक्ष देऊन विक्रीचा निर्णय घ्यावा. धन्यवाद.